नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण इंग्लिशचे इडम आणि फ्रेजेस बघत आहे. त्यासोबत नंतर सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स ते पण बघणार आणि सोबत त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. कारण की इंग्लिश हा विषय तुमचा गेम चेंजर होऊ शकतो, तुमचा रिझल्ट मॅटर करू शकतो. तर मग चला आपण सुरू करू. या आधीचा एक व्हिडिओ इडम्स अँड फ्रेजेस रिलेटेड मी टाकलेला आहे. तो बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो दिलेला आहे, तर नक्की जाऊन बघा. चला तर मग सुरुवात करू. बघा, पहिलं बघा, बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. याचा अर्थ काय होतो की टू ट्राय टू डू मोर दॅन यू आर एबल टू डू. म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा थोडस अजून करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच काय होते, बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. आता हे सगळे जे पीडीएफ आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल, म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल नक्की करा. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि अजून म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. सगळ्या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या. ठीक आहे, चला. तर याचा अर्थ काय होतो की आपल्या क्षमतेपेक्षा थोडस जास्त करण्याचा प्रयत्न करा. चला नेक्स्ट बघूयात आपण. टर्न ओव्हर अ न्यू लीफ. टर्न ओव्हर अ न्यू लीफ याचा मिनिंग काय होतो, टू स्टार्ट बिहेविंग इन अ बेटर वे. म्हणजे मी जसा पूर्वी होतो त्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं नव्याने सुरुवात करणं, नवीन काहीतरी बनणं. तर त्याचा अर्थ तसा होतो, टर्न ओव्हर अ न्यू लीफ. ठीक आहे ना, टू बिकम अ बेटर. चला पुढचा प्रश्न, पुढचं इडम बघा. ब्लॅक शिप ऑफ द फॅमिली. ब्लॅक शिपचा अर्थ काय होतो की एखादा असा मेंबर की जो इतर फॅमिलीपेक्षा वेगळा आहे. ठीक आहे ना, समवन हु इज थॉट टू बी अ बॅड पर्सन बाय द रेस्ट ऑफ द फॅमिली. असा एखादा व्यक्ती असतो फॅमिलीमध्ये ज्याला लोक वेगळं समजतात किंवा तो इतरांपेक्षा वेगळा आहे किंवा तो थोडासा वाईट आहे असं त्याचा अर्थ होतो. समवन हु इज टफ टू बी अ बॅड पर्सन बाय द रेस्ट ऑफ हिज फॅमिली. चला पुढचा प्रश्न बघा. बॅड ब्लड. बॅड ब्लड खूप चांगली टर्म आहे मित्रांनो. बॅड ब्लड म्हणजे काय, एक शत्रुत्व. दोन लोकांमधलं जे रिलेशन असते ते शत्रुत्वाचं असतं. टेन्शन बिटवीन टू और मोर पीपल ड्यू टू पास्ट डिसएग्रीमेंट असं त्याचा अर्थ होतो. हे इथे एक्झाम्पल्स दिलेत, हे पीडीएफ मी शेअर करून देईल, ते एक्झाम्पल्स तुम्हाला वाचायचे आहेत. ठीक आहे, चला पुढचा इडम बघू आपण. ऑल ऍट सी. ऑल ऍट सी काय म्हणजे काय की कन्फ्यूज और नॉट नोन टू व्हॉट टू डू. म्हणजे काय करावं किंवा काय करू नये याची माहिती नसणे. म्हणजे आपण एखादा ऑल ऍट सीचा अर्थ तोच होतो की समुद्रात गेल्यानंतर कुठं जायचं, किनारा दिसत नाही दूरपर्यंत, म्हणून तिथं त्याची अशी फ्रेज तिथं वापरली, आय कांट अंडरस्टँड दॅट प्रॉब्लेम बिकॉज आय एम ऑल ऍट सी, असं त्याचं होईल. चला पुढचं इडम्स बघा. फेअर अँड स्क्वेअर. फेअर अँड स्क्वेअरचं काय होईल, करेक्टली इन अन ऑनेस्ट वे विदाउट चिटिंग. म्हणजे मी फेअर आणि स्क्वेअर आहे, मी ऑनेस्ट आहे असं आपण त्याचा म्हणू शकतो. त्याचं एक्झाम्पल दिलंय बघा. ही ओन द रेस फेअर अँड स्क्वेअर, ही डिझर्व द फर्स्ट प्लेस. तो जो रेस जिंकला तो फेअर अँड स्क्वेअर जिंकला, एकदम ऑनेस्टली जिंकला, त्याने कुठलीही चिटिंग केली नाही असं त्याचा अर्थ होतो, फेअर अँड स्क्वेअर. चला पुढचा प्रश्न बघा. हॅव एग ऑन युअर फेस म्हणजे काय होईल, टू लुक स्टुपिड ऑर टू बी इम्प्रान्स्ड. एखादी गोष्ट तुम्ही चुकीची केली असेल तर तुम्ही काय म्हणाल की ही गोष्ट त्या पद्धतीने झालेली नाहीये किंवा तुम्ही इम्प्रेस झाले, तुमचा फेस तसा दिसतोय. ठीक आहे ना, टू लुक स्टुपिड ऑर टू बी इम्प्रेस्ड. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, पुढचा इडम बघा. ड्रॉप इन द बकेट. ड्रॉप इन द बकेट याचा अर्थ काय होतं की व्हेरी स्मॉल और अनइम्पॉर्टंट अमाऊंट, अन अमाऊंट दॅट इज टू स्मॉल और मच लेस दॅन दॅट निडेड. ठीक आहे ना, म्हणजे खूप कमी प्रमाणात असणे किंवा असंही म्हणू की जी गोष्ट महत्वाची नसणे, अनइम्पॉर्टंट आहे असं. तर ठीक आहे ना, तर असा त्याचा अर्थ होतो. अ ड्रॉप इन द बकेट इज अ व्हेरी स्मॉल अँड अनइम्पॉर्टंट अमाऊंट, अन अमाऊंट दॅट इज टू स्मॉल अँड मच लेस दॅन निडेड असं त्याचा अर्थ होतो. चल पुढचं बघा. द होल नाईन यार्ड. द होल नाईन यार्डचा अर्थ काय होतं, एव्हरीथिंग दॅट इंटायर अमाऊंट ॲज फार ॲज पॉसिबल. म्हणजे जास्तीत जास्त अमाऊंट असणं किंवा जास्तीत जास्त गोष्ट एक्वायर करणं, त्याला आपण काय म्हणतो, द होल नाईन यार्ड. आता इथं बघा एक उदाहरण दिलं, खूप छान उदाहरण, त्याच्यावर तुम्हाला समजेल. आय वॉज रॉब्ड, दे टूक माय वॅलेट, माय कीज, माय शूज, माय कोट, द होल नाईन यार्ड्स. म्हणजे त्यांनी, एक गुंडांनी मला रॉब केलं म्हणजे लुटलं. काय काय माझ्याकडे काय काय लुटलं, माझं वॅलेट नेलं, चाब्या नेल्या, शूज नेलं, पैसे नेले, कोट नेले, सगळं काही नेलं. द होल नाईन यार्ड असं आहे. द होल नाईन यार्ड म्हणजे सगळं काही, एव्हरीथिंग, द इंटायर अमाऊंट असं आपण म्हणू. ठीक आहे, तर पुढचं इडम बघू. स्नग ॲज अ बग इन अ रग. स्नग ॲज अ बग इन अ रग याचं मिनिंग काय होतं, कोझी, कम्फर्टेबल और सेफ. एखादी पोझिशन असते, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की थंडीचे दिवस आहे, थंडीच्या दिवसानंतर तुम्ही एखाद्या ब्लँकेटमध्ये जाता आणि ब्लँकेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वॉर्म फील होतं, कम्फर्टेबल फील होतं आहे ना, किंवा सेफ फील होतं. तर स्नग ॲज अ बग इन अ रग असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे ना, चला पुढचे इडम बघा.
ही इमेज तुम्हाला थोडीशी दिसत नसणार आहे व्यवस्थित, मी फक्त वाचून दाखवतो, तुम्ही अंडरस्टँड करा. अ ड्राउनिंग मॅन विल क्लच अ स्ट्रॉ. म्हणजे म्हणजे आपण थोडंसं हिंदीत त्याला असं म्हणतो ना, की डुबने वाले को तिनके का सहारा, अशा पद्धतीचा त्याचा अर्थ होतो. अ ड्राउनिंग मॅन विल क्लच अ स्ट्रॉ म्हणजे काय, व्हेन समवन इज इन डिफिकल्ट सिच्युएशन ही ऑर शी विल टेक अन एनी अवेलेबल ऑपॉर्च्युनिटी टू इम्प्रूव्ह इट. म्हणजे एखादा ऑलरेडी लॉस मध्ये आहे, डुबत आहे, तर त्याला काय, तो कुठलीही जे अपॉर्च्युनिटी त्याला मिळेल त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन तो वर येण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे ना, असा त्याचा अर्थ होतो. चला नेक्स्ट बघू आपण. यू हॅव मेड युअर बेड अँड मस्ट लाय इन इट. यू हॅव मेड युअर बेड अँड यू मस्ट लाय इन इट. म्हणजेच काय, की तू तुझं बेड निर्माण केलाय, आता तू तिथे जाऊन लाय कर किंवा पडून राहा. याचा बाय मिनिंग याचा असा अर्थ होतो की यू मस्ट असेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ युअर ऍक्शन हाऊ युअर अनप्लीजंट. तू जे काही तू केलेलं आहे, तुझी जी कृती आहे, त्याचे परिणाम तुलाच भोगावं लागणार आहे, मग ते कितीही वाईट असू दे, असं त्याचा अर्थ होतो. चला पुढचं बघा. अपिअरन्स कॅन बी डिसिव्हिंग. बघा, अपिअरन्स कॅन बी डिसिव्हिंग म्हणजे काय म्हणतो, की आपण सरळ सरळ म्हणजे जे तुम्हाला दिसतं ते तसं नसतं, दिसते तसं नसतं, असं त्याचं मराठीत म्हणू. थिंग्स कॅन लुक डिफरंट व्हॉट दे रिअली आर. है ना, गोष्टी ह्या वेगळ्या दिसू शकतात ज्या ऍक्च्युली त्या असतात. ऍक्च्युली हा प्रोवर्ब आहे, ठीक आहे ना, पण प्रोवर्ब खूप कमी आलेल्या परीक्षेमुळे 5 तर इथं 6 म्हणून मी कंबाईनच याच्यात टाकलेलं आहे. ठीक आहे ना, इथे राहून तुम्हाला त्या इडमचा थोडासा अर्थ लक्षात येईल. चला पुढचा बघा. सेईंग ऑफ द डे. सेईंग आहे ते प्रोवर्ब्स असतं ते. द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म. द अर्ली बर्ड म्हणजे सकाळी सकाळी लवकर उठणारा जो पक्षी असतो त्याला अळ्या वगैरे ह्या लवकर भेटू शकतात. आणि सेम तो अर्थ आपल्याला सुद्धा लागू होतो. म्हणजेच काय, इफ यू डू समथिंग अर्ली बिफोर अदर पीपल वी विल बी सक्सेस. जे लोक करत नाहीत किंवा जे लोक आता करायला जाणार त्याच्या आधी जर तुम्ही त्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला नक्की यश मिळेल, असा त्याचा अर्थ होतो. चला पुढचं बघू आपण. ही पण थोडंसं इमेजचा प्रॉब्लेम आहे, पण मी हे वाचतो, तुम्हाला लक्षात येईल. एम्प्टी वेसल मेक्स द मोस्ट नॉईस. जे रिकामे भांडे असतात तेच जास्त आवाज करतात, खडखड वाजतात. म्हणजेच काय, ज्यांच्याकडे कमी नॉलेज असतं तेच जास्त बडबड करतात किंवा व्यर्थ बडबड करतात, असं आपण त्याला म्हणू. चला नेक्स्ट बघू आपण. ऑफ द हुक. ऑफ द हुकचा मिनिंग काय आहे, टू बी फ्री फ्रॉम द ऑब्लिगेशन ऑर ट्रबल. एखाद्या संकटापासून मुक्त होणे किंवा एखाद्या ऑब्लिगेशन पासून, एखाद्या तक्रारीपासून मुक्त होणे, आपण असं म्हणू. आता इथे एक्झाम्पल दिलाय. वी फाउंड द गाय हु स्टोल द मनी सो वी नो यू डिडंट डू इट, यू आर ऑफ द हुक. म्हणजे काय, एखाद्याला चोराला पकडलं पण तो चोर चुकीने पकडला गेला असेल, मग नंतर सीसीटीव्ही फुटेज बघितले आणि मग लक्षात आलं की हा चोर नाही तर चोर दुसराच आहे, मग त्याला आपण फ्री करणं, मोकळं सोडून दिलं. ठीक आहे ना, ऑफ ऑफ द हुक असा त्याचा अर्थ होतो. चला पुढचा इडम बघू. इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग. इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. आता आपला रेनी सीझन सुरू झालाय, मोसमी सुरू झालाय, तर तुम्ही हे फ्रेज वापरू शकता खूप चांगल्या पद्धतीने. इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स, खूप मुसळधार पाऊस पडणे, असा त्याचा अर्थ होतो. इट्स रेनिंग व्हेरी हार्ड वगैरे. ठीक आहे ना. चला पुढचा इडम बघू आपण. डोंट लुक अ गिफ्ट हॉर्स इन द माउथ. है ना, डोंट लुक अ गिफ्ट हॉर्स इन द माउथ म्हणजे घोड्याच्या तोंडामध्ये तुम्ही गिफ्ट बघू नका, असं त्याचा बाय वर्ड मिनिंग होतं. पण त्याचा जर आपण अर्थ काढला व्यवस्थित तर काय होईल, जस्ट बी ग्रेटफुल फॉर अ गिफ्ट, डोंट क्रिटिसाइज इट, रिफ्यूज इट और आस्क क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला कोणी एखादा बर्थडे गिफ्ट दिलं, कोणी गिफ्ट दिलं, तर ते गिफ्ट कसं आहे, ते किती रुपयाचं आणलंय वगैरे असे प्रश्न विचारायचे नसतात. एक्सेप्ट इट ऍज इट इज. ठीक आहे ना, असं त्याचा अर्थ होतो. कटिंग कॉर्नर्स. कटिंग कॉर्नरचा मिनिंग काय होतं बघा. नॉट परफॉर्मिंग अ टास्क ऑर ड्युटी करेक्टली इन ऑर्डर टू सेव्ह टाइम ऑन मनी. आपलं पैसे किंवा एखादा वेळ त्या सांभाळण्याच्या भानगडीमध्ये एखादं काम व्यवस्थित न करणं, म्हणजे एखादे टास्क दिले त्याला 2 तास लागत असतील तर ते 2 तास सेव्ह करण्यासाठी एखादं काम ओबडधोबड करणं, लवकर निपटारा करणं कामाचा, तर कटिंग कॉर्नर्स करणं त्याला एक प्रकारे असं म्हणू. चला पुढचं इडम बघू आपण. कीप युअर हेड अबव्ह वॉटर. कीप युअर हेड अबव्ह वॉटर म्हणजेच काय, टू बी एबल टू मॅनेज व्हेन यू हॅव फायनान्शियल डिफिकल्टीज. आपल्याकडे जेव्हा फायनान्शियल डिफिकल्टीज असतात किंवा आपण एखाद्या अडचणीत असतो, पैशाच्या म्हणा किंवा कशाचे, तर तेव्हा आपण काहीतरी गोष्टी मॅनेज करतो, तिथून त्या सिच्युएशन मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, तसा त्याचा अर्थ आहे. कीप युअर हेड अबव्ह वॉटर असं त्याचं मिनिंग होतं. बघा नेक्स्ट एक इडम. कॅरेट अँड स्टिक. कॅरेट अँड स्टिकचं मिनिंग काय होतं, की रिवॉर्ड अँड पनिशमेंट ऍट द सेम टाइम. म्हणजे काय, की घोड्याला गाजर दाखवणं आणि मागून फटका सुद्धा मारणं, अशा पद्धतीचा अर्थ. रिवॉर्ड देणं, जसं की आपला जॉब असतो, प्रायव्हेट जॉब्स असतात, की आपल्याला चॉकलेट पण दिलं जातं, आपल्याला मोठं रिवॉर्ड दिला जातो
आणि सोबत सोबत काय असतं पनिशमेंट पण असतं. पनिशमेंट कुठल्या स्वरूपात? कामाच्या स्वरूपात. नंबर ऑफ अवर्स वाढवल्या जातात. अशा पद्धतीचं आपण म्हणू रिवॉर्ड अँड पनिशमेंट, कॅरेट अँड स्टिक. ठीक आहे. चला पुढचं ब्लो हॉट अँड कोल्ड असं त्याचं दिलेलं आहे. ब्लो हॉट अँड कोल्डचं काय होते? कीप चेंजिंग वन्स माइंड किंवा ओपिनियन, चेंज मूड ॲटिट्यूड फ्रिक्वेंटली, व्हॅसिलिएट किंवा ऑसिलिएट. इतक्या फ्रिक्वेंटली मूड बदलणं किंवा विचार बदलणं, ओपिनियन बदलणं. सकाळी काय म्हणतो तर संध्याकाळी काय म्हणतो, किंवा आज काय म्हटलं काय उद्या काय म्हणेल काही सांगता येत नाही, शाश्वती नाही. ब्लो हॉट अँड कोल्ड असा त्याचा अर्थ होतो. चला पुढचं बघा. फॉल प्रे टू समवन ऑर समथिंग, याचा अर्थ काय होतो? टू बिकम अ विक्टीम ऑर टू बी हार्म बाय समवन ऑर समथिंग. सरळ सरळ काय कोणाची तरी शिकार बनणं असं त्याचं आपण असं म्हणू. म्हणून काय म्हटलंय? फॉल प्रे टू समवन ऑर समथिंग. इथं खूप चांगले एक्झाम्पल दिले मित्रांनो, ते तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. चला पुढचं इडम बघू आपण. गो अस्ट्रे. गो अस्ट्रेचं काय होते? टू वंडर ऑफ द राईट पार्ट किंवा टू वॉन्डर अवे फ्रॉम डुईंग व्हॉट मोरली राईट. म्हणजे चुकीच्या गोष्टी करणं किंवा चुकीच्या मार्गावर जाणं, गो अस्ट्रे असं त्याला आपण म्हणू. म्हणजे आपण चांगले असोल, कोणाच्या तरी आपण संगतीत आलो, तो वाईट आहे, आणि त्या संगतीच्या परिणामात आपण वाईट मार्गाने लागलो असं त्याचा अर्थ होतो, गो अस्ट्रे. चला पुढचं इडम बघू. कुक अँड बुल स्टोरी. कॉक अँड बुल स्टोरी. कॉक अँड बुल स्टोरीचं काय होते? अ हार्ड टू बिलीव्ह अ मेड अप स्टोरी. म्हणजे अशी इमॅजिनेची स्टोरी किंवा अशी काल्पनिक स्टोरी की ज्या स्टोरीला काही बेस नाहीये किंवा ती आपण त्या गोष्टीवर बिलीव्ह करू शकत नाही असं म्हणू, किंवा एक प्रकारे म्हणू आपण दंतकथा. त्याच्यामध्ये कासव बोलतो किंवा मगर बोलते वगैरे अशा गोष्टी. कॉक अँड बुल स्टोरी असं आपण म्हणू. चला पुढचं इडम बघा. आउट ऑफ द ब्ल्यू. खूप चांगली टर्म आहे मित्रांनो, आणि तुम्ही ओकेजनली ही वापरू शकता. इफ समथिंग हॅपन्स आउट ऑफ द ब्ल्यू, इट हॅपन्स सडनली अँड अनएक्सपेक्टेडली. म्हणजे एखादी गोष्ट सडनली हॅपन होणे किंवा जे आपल्या डोक्यात नसते, अनएक्सपेक्टेड असते ती गोष्ट होणे, त्याला आपण काय म्हणतो? आउट ऑफ द ब्ल्यू असं आपण म्हणू. चल पुढचं बघा. टू पुट कार्ट बिफोर द हॉर्स. हा बघा इथे तुम्हाला चित्रातून थोडस लक्षात येईल की अशा गोष्टी, टू डू थिंग्स इन अ रॉंग ऑर्डर, कधी चुकीच्या ऑर्डरने ह्या गोष्टी करणं, याला आपण काय म्हणतो? टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. चला नेक्स्ट इडम बघू आपण. कट टू द चेस. कट टू द चेस म्हणजे काय? टू से व्हॉट इज इम्पॉर्टंट विदाउट डिले. म्हणजे एखादा आपण माहिती घेऊन आलोय, ती माहिती त्या गोष्टीला पाललाड न लावता ती गोष्ट टू द पॉइंट सांगणं, म्हणजे महत्वाची गोष्ट सांगणं आणि बाकीच्या गोष्टी अवॉइड करणं. टू द कट म्हणजे यालाच काय म्हणता येईल? कट टू द कॉस्ट. टू से समथिंग व्हॉट इज इम्पॉर्टंट विदाउट एनी डिले असं त्याला आपण म्हणता येईल. चला नेक्स्ट इडम बघा. ऍट द हेल्म. ऍट द हेल्मचं काय होतं की इथे दिलेलं नाही, त्याचा अर्थ आपण तसंच बघू की कोणाच्या तरी नेतृत्वाखाली है ना, कोणाच्या तरी प्रभावाखाली, ऍट द हेल्म ऑफ समथिंग, ऍट द हेल्म ऑफ हिटलर वगैरे, ऍट द हेल्म ऑफ द किंग, असं कोणाच्या तरी प्रभावाखाली जगणं किंवा असणं, त्याला आपण काय म्हणतो? ऍट द हेल्म. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे हे जवळपास 30 इडम्स होते. आधीच्या एका पार्टमध्ये आपण 30 टाकलेले आहेत. जवळपास 60 इडम्स आतापर्यंत आलेले आहेत, फ्रेजेस आलेले आहेत किंवा प्रोव्हर्ब्स आलेले आहेत. तर ते प्रोव्हर्ब्स इडम तुम्हाला सगळे बघायचे आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा. ठीक आहे. बाकीचे अजून आपण सिनोनिम्स, अँटोनिम्स, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, ह्या सगळ्या गोष्टी घेऊ ज्या ऑलरेडी टीसीएस मध्ये आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने तसा आपल्याला अभ्यास करता येईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.